नमस्कार. बातमी आहे सोलापुरातून. दोन्ही देशमुखांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माध्यमांशी संवाद. पाहूया काय म्हणाले या प्रसंगी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे. विषय काय आहे, मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो. त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो. काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग तुमचं आत्तापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका द्यायचं कारण नाही. जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तेच ठरवतील. शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरीसुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. नक्की थोडासा विषय तो आहे. एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे. मला वाटतं तेच मुख्य कारण आहे. ते आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली, ती काय सार्वजनिक करायचा विषय नाही. आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू. मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरा एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे. एवढी मजबूती पक्षामध्ये आहे. कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे. एवढ्या प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, या परिस्थितीत थोडीसे होणार आहे. तिकिटा संदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघासी होईल, थोडी नाराजी होईल. तेव्हा तुम्ही चिंता करू नका, अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू. मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवतोय की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदाराच्या नेतृत्वाखाली होईल. इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील, स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे तेच निर्णय घेतील. या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी पार पाडू म्हणून काम करतो. तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं ह्याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार. माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी केलं. मी आजही सांगतो, बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण आणि युद्ध त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं. त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील. पण बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील आणि निष्ठावान कार्यकर्ते. 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे बाकीची कामं आम्ही त्या 3 दिवसात महायुती म्हणून मी पहिल्या दिवशी बसून सांगेन भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडं राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधी प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आमदारांनी आता मी विजय मालकाशी चर्चा केली, काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगतो. पण आमची करण्याची इच्छा आहे. RPIचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काही मागणी आहे. परंतु त्यामध्ये काही गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, युती करू आम्ही ठीक आहे. पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल, त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का नाही. त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही.
शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा. पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल.